दैविक कौल पंचशील देवगड क्रिकेट संघाच्या बाजूने झुकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सलामीची विनीची जोडी अर्थात पंचांचा इशारा येतोय सामना सुरू झाल्याचा आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय केतन तिर्लोटकर राईट ऑफ ओव्हर द विकेट पहिला चेंडू अर्थात बिग हिट करण्याचा प्रयत्न शॉर्ट स्कोर लेगच्या डोकीवरनं चेंडू टोलवला जातोय चेंडू येतोय डीप स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल दोन धावा सहजरित्या पूर्ण होताना दिसत आहेत अर्थात डावकरा शैलीचा फलंदाज सूरज देवगडकर या दुहेरी धावसंख्येने आपलं खातं उघडताना दिसतोय तर सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा पंचशील देवगड संघासाठी करतोय धावफलकावर नाममात्र दोन धावा पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे अर्थात अष्टपैलू खेळाडू केतन तिर्लोटकर राईट ऑफ ओव्हर द विकेट यावेळी डाव्या स्टीवरचा हा वेगवान चेंडू अर्थात पायांची हालचाल थोडस उजव्या स्टीवरती शपूल होऊन खेळण्याचा प्रयत्न डीप स्कोर लेग लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तो प्रयत्न राहतोय चेंडू निर्धाव गल्ला जातोय केतन तिर्लोटकरच्या गोलंदाजीवरती यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न अर्थात चेंडू यावेळी टोलवला जातोय एकेरी धावेसाठी एकेरी धावसंख्येने अर्थात स्ट्राइक रोटेट केली जाते आघाडीचा दुसरा फलंदाज यावेळी प्रथमचा स्ट्राइक एंड वरती असेल तौसिफ वैयक्तिक 3 धावांवरती सूरज देवगडकर प्रथमचा स्ट्राइक एंड वरती तौसिफ आणि राईट ऑफ ओव्हर द विकेट केतन आखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट आंपुल करण्याचा प्रयत्न झेल टिपण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात अखेरच्या क्षणी झेल हा मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय संभाव्य चेंडूवरती जीवनदान मिळत आहे तौसिफला एकेरी धाव सुदैवाची साथ तौसिफच्या बाजूने पाहायला मिळत आहे तर एकेरी धावसंख्येने तौसिफ आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या धावफलकावर ही नाममात्र 4 धावा प्रथम फलंदाजी करताना पंचशील देवगड क्रिकेट संघ अर्थात हा डू ऑर डायचा सामना असेल तो दोन्ही संघांसाठी यावेळी बॅटची किनार चेंडू जातोय थर्ड स्लिपच्या दिशेने अर्थात क्षेत्ररक्षण होत आहे पहिल्या प्रयत्नात एकेरी धाव ही पूर्ण होताना दिसतंय अर्थात दुहेरी धावाची तमाम शंका समाप्त झाली ती पंचशील देवगड क्रिकेट संघासाठी आणि 1 ने धावफलक पुढे सरकला सांघिक धावसंख्या ही नाममात्र अवघ्या 5 धावा पहिल्या षटकावर केतन यावेळी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राईट ऑफ ओव्हर द विकेट चेंडू येतोय पॉइंट क्षेत्रामध्ये अर्थात पॉइंट वरचा क्षेत्ररक्षक वेगाने जातोय चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव तौसिफच्या खाती जोडली जाते आणि एकेरी धावसंख्येने अर्थात सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 6 धावा पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि पॉवर प्लेचं षटक पाहिलं तर खऱ्या अर्थाने हे लाभदायी ठरताना दिसतंय मिस यू बंटी तिर्लोट क्रिकेट संघाच्या बाजूने अवघ्या 6 धावा खर्च करतोय सफलता जरी नाही मिळाली तरी एक किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल केतन तिर्लोटकरची पहिले षटक समाप्त झाल्यानंतर अर्थात क्षेत्ररक्षण यावेळी 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे डीप काउ कॉर्नर वरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय लॉंग ऑन बाउंड्री वरती एक क्षेत्ररक्षक ऑफ साइडला पाहिलं डीप लॉंग अप स्वीपर कव्हर पॉइंट त्याचप्रमाणे गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय शॉर्ट थर्ड मॅन ऑन साइडला पाहिलं तर शॉर्ट लॉंग लेग वरती एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते अर्थात उजव्या शैलीचा फलंदाज तौसिफ आघाडीचा फलंदाज आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक पंकज लोअर फुलटच चेंडू यावेळी जमिनीचा सहारा घेतला जातोय चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये फेकी अचूक होत नाही परिणामी याच संधीचा फायदा उठवत एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसत आहेत ती पंचशील देवगड क्रिकेट संघासाठी धावांचा डोंगर उभा करायचा भागीदारी खूप महत्वाची असेल अर्थात ती पायाभरणी करण्याचा प्रयत्न या दोन सलामीवीरांकडून पाहायला मिळतोय सांघिक धावसंख्या धावफलकावर बिनबाद 8 धावा राईट आर्म राऊंड विकेट खोलवट टप्प्याचा चेंडू लॉंगांवरती झेल टिपण्याची नामी संधी जो क्षेत्ररक्षक सापळा रचला होता अखेरच्या क्षणी पंकज फलंदाज तौसिफला आपल्या मगर मिठीत घेताना दिसतोय आणि पहिला गडी बाद होतोय पंचशील देवगड क्रिकेट संघाचा यावेळी तौसिफ हा तंबूच्या आश्रयाला तौसिफ माघारी परतला पंचशील देवगड संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अर्थात ज्या खेळाडूकडे गुणवत्ता ही ठासून भरलेली कित्येक स्पर्धांमध्ये
बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीजच्या किताबाला ज्याने गवसणी घातली असा अवि देवगडकर यावेळी नंबर 3 वरती फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. खूप मोठी जबाबदारी असेल दोन्ही संघांसाठी. करो या मरो डू ऑर डायचा सामना असेल. जो संघ विजयी ठरेल आजच्या दिवसातली शेवटची लढत म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि पराभूत संघाला या स्पर्धेत ना गाशा गोंधळावा लागेल. अर्थात कुठच्या संघाचा प्रवास हा शेवटच्या सामन्यापर्यंत सुरू राहील आणि कुठच्या संघाचा प्रवास हा या सामन्यामध्ये समाप्त होईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक, त्याचप्रमाणे गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, पॉइंट क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक, स्वीपर कव्हर डीप लॉंग ऑफ वर एक क्षेत्ररक्षक. यावेळी आल्या पावली थोडासा स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचा इथं मात्र प्रयत्न निष्फळ ठरताना दिसत आहे. चेंडू जातोय तारा स्पोर्ट्स तारा मुंबई मधील खणखणीत चौकार पाहायला मिळतोय अवि देवगडकरच्या बॅटमनना. चौकाराच्या साह्याने स्वतःचं खातं उघडतोय अवि देवगडकर. सांघिक धावसंख्या ही दशकाचा उंबरठा ओलांडत आहे. 1/12 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे ती पंचशील देवगड क्रिकेट संघाची. पंकज राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडूला लेट कट आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात गलीवरती क्षेत्ररक्षक तैनात आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल संयमी क्रिकेट म्हणावं लागेल. एक मोठा फटका निघाला त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. अर्थात स्ट्राईक दिला जातोय आघाडीचा डावकर शैलीचा संयम त्याचबरोबर आक्रमकता असलेला खेळाडू सूरज देवगडकर कडे. 1/13 अशी धावसंख्या. आमच्या सोबत गुणलेखक श्री हितेश खवळे जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत आणि समालोचन कक्षामध्ये श्री उत्तमजी मुनगेकर, आरोंद्यावरनं श्री कृष्णा देवजी आणि मी प्रदीप देऊलकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय तारा स्पोर्ट्स तारा मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. राईट आर्म राऊंड विकेट. पंकज यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू उजव्या यष्टीवरचा चेंडू होता. अर्थात डावकर शैलीचा फलंदाज सूरज देवगडकर. प्रयत्न झाला स्विच हिट करण्याचा मात्र तो प्रयत्न राहतोय. प्रयत्न निष्फळ ठरताना दिसतोय आणि निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय अर्थात पंकजच्या गोलंदाजीवरती. यावेळी उजव्या यष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी ही स्ट्राईक यांच्या दिशेने होताना दिसतंय. अर्थात एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अवि देवगडकर कडनं कुठेही साथ नव्हती. एकेरी धाव सूरज देवगडकरच्या खाती जमा होते आणि सांघिक धाव फलक 1 ने पुढे सरकला. 1/14 अशी धावसंख्या. 2 षटक 12 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 7च्या सरासरीने धावा जमवताना दिसतोय तो पंचशील देवगड क्रिकेट संघ. विपक्ष मिस यू बंटी तिरलोट क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. अर्थात 2 षटक समाप्त झाल्यानंतर मिस यू बंटी तिरलोट क्रिकेट संघाकडनं गोलंदाज यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. केतन तिरलोटकर. वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय मिस यू बंटी तिरलोट क्रिकेट संघाकडनं. मिस यू बंटी संघ जर पाहिला तर कैलासवासी संदेश नारकर यांच्या आठवणींना स्मृतींना उजळा देणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा संघ सागरी सुरक्षा रक्षक देवगड यांच्या साह्याने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्यांचंही खूप मनापासून धन्यवाद. राईट अप ओव्हर द विकेट यावेळी सुरेशसाठी. यावेळी चेंडूला स्कूप करण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडूचा अंदाज नव्हता. अर्थात जो अंदाज मनाशी बाळगला होता सूरज देवगडकरने त्या अंदाजाला छेद देणारा चेंडू पाहायला मिळतोय केतन तिरलोटकरचा. बऱ्याच वेळा हे खेळाडू एकमेकांच्या समोर उभे टाकतायत. एकमेकांचे कच्चे दुवे नक्कीच हिरत असतील आणि इथंच ती रणनीती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शरीरवेधी अर्थात खोलवर टप्प्याचा नॉन स्ट्राईक एंड वरती धोका मात्र संरक्षण नव्हतं. फेकी जरूर झाली
मात्र ती फेकी अचूक नव्हती केतन तिर्लोटकरची. परिणामी 2 धावा सूरज देवगडकरच्या खाती जमा होताना दिसत आहेत. एक बाद 16 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. अजूनही मोठे फटके, मोठ्या फटक्यांपासून थोडस दूर ठेवलं जात आहे. म्हणजे गोलंदाजी मधील दाहकता अर्थात कंजूशी करणारी गोलंदाजी पाहायला मिळत आहे मिस यू बंटी तिर्लोट क्रिकेट संघाची. यावेळी हलक्याताने चेंडू स्टेअर केलाय. एकेरी धाव ही वेगाने पूर्ण केली. दुहेरी धावांसंख्येकडे मोर्चा हा पाहायला मिळतोय. अर्थात सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची. त्या शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावरती दुसरी लीलया धाव ही पळून पूर्ण केली जात आहे. ती सूरज आणि सूरजच्या साथीला अवी देवगडकर. 1 बाद 18 अशी धावसंख्या. हळूहळू या धावसंख्येला आकार आणि वेग देण्याचा प्रयत्न आघाडीचा फलंदाज सूरज आणि त्याच्या साथीला अवी देवगडकर या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळत आहे. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी आणि पाहावं लागेल किती धावांचं योगदान हे पंचशील देवगड क्रिकेट संघासाठी. यावेळी जोरकस फटका टोलवायचा होता. संपर्क अचूक नव्हता. चेंडू आणि बॅट मध्ये अर्थात फेकी होते ती स्ट्राईक यांच्या दिशेने. फेकी अचूक नव्हती. परिणामी लीलया ही दुसरी धाव पूर्ण होताना दिसत आहे सूरज देवगडकर साठी. 2 धावा एक दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 1 बाद 20 धावा धावफलकावरती 5 षटकांचा विचार केला 50-60च्या घरामध्ये ही धावसंख्या न्यावी लागेल. कारण समोरील संघ ताकदवान बलवान संघ आणि या संघासमोर 2 हात करायचं असेल तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या ही उभी करावी लागेल पंचशील देवगड क्रिकेट संघाला. आज नक्कीच दोन्ही गावांचं लक्ष लागून राहिलेलं असेल. एका बाजूला देवगड शहराचं लक्ष तर दुसऱ्या बाजूला तिर्लोट गावाचं लक्ष. यावेळी सुरेख चेंडूला स्कूप केलं जात आहे. शॉर्ट लॉंग लेगच्या डोकीवरना डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी खणखणीत चौकार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. चौकारच्या साह्याने धावसंख्या ही वेगाने बदलताना दिसत आहे. धाव फलकावर आता मात्र 1 बाद 24 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 हे मैदानावरती पाहायला मिळत आहे. भागीदारी खूप महत्वाची असेल. ती भागीदारी रचण्याचा प्रयत्न सूरज देवगडकर आघाडीचा फलंदाज आणि नंबर 3 वरती गेलेला अवी देवगडकर नाव स्ट्राईक एंड वरती. केतन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न अर्थात स्विच हिट रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार लागली तर आबाद नाही तर बरबाद असा चित्र विचित्र फटका खेळण्याचा मोह सूरज देवगडकरला आवडता येत नाही. परिणामी चेंडू निर्धाव गणला जातोय आणि पहिल्या इनिंग मधील 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त आणि सांघिक धावसंख्या ही 1 बाद 24 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. एका बाजूने आक्रमण करावं लागेल. अर्थशास्त्रामध्ये नेहमी म्हटलं जातं मोर रिस्क मोर प्रॉफिट. तुम्हाला जोखीम पत्करून साहसी फटके खेळावे लागतील आणि ज्यावेळी साहसी फटके येतील धावांचा वेग वाढताना दिसेल पंचशील देवगड क्रिकेट संघाने. दुसऱ्या बाजूने मिस यू बंटी तिर्लोट संघाचा विचार केला तर आतापर्यंत या सामन्यावरती पकड मजबूत करून ठेवली आहे. उर्वरित 2 षटकांवरती कशा प्रकारे गोलंदाजी होईल की 2 षटकांवरती हे फलंदाज आक्रमण करण्यात यशस्वी होतील हे पाहणं औत्सुक्याचं राहील. केतन तिर्लोटकर 2 षटकांमध्ये 16 धावा देतोय. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक षटक क्रमांक 4 राज तिर्लोटकर गोलंदाजीच्या आक्रमणावर. समोर तेवढंच कडवं आव्हान असेल. अवी देवगडकर उजव्या शैलीचा फलंदाज यावेळी स्ट्राईक एंड वरती आणि अवीसाठी फील्ड पोझिशन पाहिली तर शॉर्ट लॉंग लेग डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप काऊ कॉर्नर हे ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे अवी देवगडकर साठी. एकेरी धाव यावेळी पूर्ण होत आहे स्ट्राईकवर अर्थात आघाडीचा फलंदाज सूरज देवगडकर वरती विश्वास दाखवला जातोय. एकेरी धावसंख्येने पंचशील देवगड संघाचं पाव शतक फलकावर लागतंय. 1 बाद 25 धावा धाव फलकावर. सूरज साठी यावेळी फील्ड पोझिशन शॉर्ट स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग त्याचप्रमाणे डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन बाउंड्री वरती एक क्षेत्ररक्षक. फुल टॉस अर्थात फुल्ली लॉस करून जाणारा चेंडू मिस टायमिंग फटका. यष्टीरक्षक यावेळी झेल खाली आपल्याला पाहायला मिळतोय आणि साधा सोपा लॉलीपॉप झेल टिपला जातोय.
पहिला ब्रेक थ्रू म्हणावं लागेल राज तिर्लोटकर आपल्या संघाला मिळवून देतोय आणि खेळ समाप्त होताना दिसतंय ती आघाडीचा फलंदाज सूरज देवगुडकर यावे बॅक टू द पॅव्हलियन. वैयक्तिक 15 धावांवरती माघारी परतताना दिसतोय आणि सूरज देवगडकर याची जागा घेण्यासाठी मधल्या फळीतील अजून एक गुणवान खेळाडू म्हणावं लागेल राहुल आरेकर यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावली 2 बाद 25 धावा धावफलकावर. धावांचा वेग वाढवावा लागेल, एका बाजूने जोखीम पत्करावी लागेल, अर्थात ती जोखीम अवि देवगडकर पत्करेल की राहुल आरेकर पत्करेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. तर दुसऱ्या बाजूने राज तिर्लोटकर ज्याने या स्पर्धेतील अर्थात या दोन फलंदाजांना खिंडार पडलं तो गोलंदाज आपली प्रभावी कामगिरी सिद्ध करेल का. राईट आर्म राऊंड विकेट, यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीवरचा चेंडू अर्थात पायांची हालचाल नव्हती तर जागच्या जागी खेळण्याचा प्रयत्न राहुल आरेकरचा यावेळी हा समाप्त होताना दिसतोय. चेंडू निर्धाव गल्ला गेला राज तिर्लोटकर. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री वरती झेल टिपण्याची नामी संधी, ताकद नव्हती या फटक्यावरती आणि तिसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय राहुलला पंचशील देवगड क्रिकेट संघासाठी. हुशारीने आणि कल्पकतेने गोलंदाजी म्हणावी लागेल राज तिर्लोटकर. षटक क्रमांक 14 आणि ज्या गोलंदाजाने ब्रेक थ्रू दिला आतापर्यंत दुसरा गडी बाद करताना दिसतोय आणि अवघी 1 धाव खर्च करतोय म्हणजे गोलंदाजी मधील भेदकता आपल्याला पाहायला मिळते ती राज तिर्लोटकरच्या गोलंदाजीवरती. रनअप मोठं नाही आहे मात्र गोलंदाजी मधील अचूकता आणि हेच गोलंदाजीच्या दृष्टीने महत्वाचं असतं की गोलंदाजी मधील किती अचूकता असावी त्याचं ज्वलंत उदाहरण राज तिर्लोटकर मिस यू बंटी तिर्लोट क्रिकेट संघाकडनं. शाहिद होलसेकर यावेळी थोडासा उशिराने मधल्या फळीत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पहिल्या शतरक्षकाची खराब कामगिरी, संरक्षण मिळतंय या चेंडूवरती. लिलया जो चौकार जाणार होता अर्थात संभाव्य चौकाराला रोखलं गेलं आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतं. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. शाहिद 2 या धावसंख्येने आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या 3 बाद. यावेळी ड्राईव्ह केला जातोय, चेंडू पडतोय नो मॅन लँड्स मध्ये अर्थात चेंडूची फेकी विलंबाने होताना पाहायला मिळतंय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल 2 धावा शाहीदच्या खाती जोडल्या जात आहेत. शाहीद पोहोचतोय वैयक्तिक 4 धावांवरती तर सांघिक धावसंख्या 4 षटकांचा खेळ समाप्त 3 बाद 29 धावा धावफलकावर. चौथ्या षटकांमध्ये 5 धावा आणि 2 गडी बाद करतोय जी आवश्यकता होती अर्थात ज्या गोलंदाजीसाठी राज ओळखला जातोय गोलंदाजीवरती राज करतोय आणि पुन्हा एकदा सामना आपल्या मुठीत ठेवताना दिसतोय राज तिर्लोटकर. अर्थात शेवटचं षटक हाणामारीचं या इनिंगची इतिश्री करणारं षटक आणि कुणा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल मिस यू बंटी तिर्लोट क्रिकेट संघाकडनं. पंचशील देवगड क्रिकेट संघाचा विचार केला 10-15 धावा जमवणं अजूनही नितांत गरजेचं असेल. आता मात्र 60 धावांचं स्वप्न नसेल, आता इथून किती धावा जमवतोय आणि एक छोटेखानी जरी लक्ष असेल तरी आपण या अगोदरचे 2 सामने पाहिले तर नक्कीच 43-48 धावांचा पाठलाग करताना हा संघ इथं झुंजताना आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर नेम प्लीज. प्रतीक शेवटचं षटक या इनिंगची इतिश्री करणारं षटक. एक लांब लचक रनअप आपल्याला पाहायला मिळतंय, गोलंदाजाचा स्टार्ट पाहायला मिळतोय आणि राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट लॉंग लेग वरती झेल टिपावा की चेंडू अडवावा या दुविधा मनस्थिती शतरक्षक पाहायला मिळतोय. सुंदर शतरक्षण म्हणावं लागेल. एकेरी धाव आणि एकेरी धावसंख्येने 30 धावा. तीन बाद 30 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या शेवटच्या षटकातील किती धावांचं लक्ष तिर्लोट क्रिकेट संघासमोर ठेवलं जाईल.
शाहिद होलसेकर डावखुरा शैलीचा फलंदाज इथं स्वतःला सिद्ध करावं लागेल पंचशील देवगड क्रिकेट संघासाठी. यावेळी अल्टी पलटी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 3 बाद 31 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. एखाद दुसरा मोठा फटका निघाला 40-45च्या घरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न आता नक्कीच राहील. आता इथून मोठी धावसंख्या नसेल मात्र जेवढ्या धावा जमतील लढाई करावी लागेल ती तिर्लोट क्रिकेट संघाविरुद्ध. स्वीपर कव्हरवरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणि इथं मात्र डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर पाहायला मिळत आहेत अवि देवगडकर साठी. यावेळी मात्र चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातोय लॉंग लेगला. डीप लॉंग लेग वरती क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतोय मात्र ती फेकी अचूक नव्हती. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे पाहायला मिळत आहेत. 3 बाद 33 धावा धावफलकावरती पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. अर्थात गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. मिस यू बंटी तिर्लोट क्रिकेट संघाचे गोलंदाज. प्रतीक दूरवर्ण सज्ज. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा शपलवून खेळण्याचा प्रयत्न. डीप फाईन लेग वरती चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे ठरताना दिसत आहेत. अर्थात चौकार पाहायला मिळतोय. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी खणखणीत चौकार निघतोय पंचशील देवगड संघासाठी. 4 धावा चौकारच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली ती 3 बाद 37 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय 4 चेंडूंवरती. प्रतीक उर्वरित 2 चेंडू पाहावे लागेल कशा प्रकारे हाताळले जातील अवि देवगडकर साठी. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमलेला घरंग जातोय. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येतोय. फेकी करतोय नॉन स्ट्राइक एंड वरती मात्र ती फेकी अपेक्षित होती स्ट्राइक एंडच्या बाजूने आणि याच संधीचा फायदा उठवत वैयक्तिक 15 धावांवरती पोहोचतोय अवि देवगडकर. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर 3 बाद 39 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत पंचशील देवगड क्रिकेट संघ. तर दुसऱ्या बाजूने निर्धाव चेंडू पाहायला मिळेल काय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. मोठा फटका लॉंग ऑन वरती यशस्वी झेल म्हणावं लागेल आणि शेवटच्या चेंडूवरती अवि देवगडकरची खेळी समाप्त होताना दिसतंय. संघाला रोखलं गेलं ते 4 बाद 39 या धावसंख्येवरती. म्हणजे 5 षटकांमध्ये 40 धावांचा पाठलाग करावा लागेल मिस यू बंटी तिर्लोट क्रिकेट संघाला. अर्थात यशस्वी 40 धावांचा पाठलाग होतोय की 39 धावांचा बचाव होईल. काय घडतंय काय बिघडतंय. कुठच्या संघाच्या गळ्यात विजयाची माळ पाहायला मिळेल आणि कुठच्या संघाला या स्पर्धेतना टाटा बाय बाय नमस्कार करून गाशा गुंडाळावं लागेल. ऐकूया दुसऱ्या इनिंग मध्ये 30 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 30 चेंडूंवरती 40 धावांची आवश्यकता असेल. स्पर्धेला बन्सी इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्याकडनं रोख रक्कम 20,000ची आर्थिक स्वरूपात मदत प्राप्त होताना दिसतंय. आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद बन्सी इन्फ्रा प्रोजेक्ट यांचा आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद आम्ही आभार व्यक्त करतोय तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या आयोजन समितीकडनं. हॅलो जरा माईकचा आवाज द्या साऊंड ऑपरेटर. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या मंडळासाठी बन्सी इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्याकडनं रोख रक्कम 20,000 रुपयांची मदत येते. एकदा जोरदार टाळ्या बन्सी
इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्यासाठी आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आपली अशीच पुढे यशस्वी वाटचाल व्हावी, आपल्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा असतील आणि परमेश्वर आपल्याला शेरा सव्वाशर मिळवून देव आणि आपल्या सर्व इन्फ्रा प्रोजेक्टमधील कर्मचाऱ्यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच आई दिरबादेवी चरणी प्रार्थना. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल. अर्थात कमी धावसंख्येचा जरी सामना असला तरी मी नेहमी म्हणत असतो, कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड. आणि या 40 धावांचा पाठलाग कसा होतोय ऐकूया दुसऱ्या इनिंग मध्ये आवाज. प्रथमतः या देवगड मैदानावरती आपण आवाज ऐकतोय आज सकाळपासूनच. उडाया फ्रेम श्री कृष्ण देवजी यांचा आवाज ऐकूया आणि थोड्या वेळासाठी मी प्रदीप देवलकर आपली रजा घेतोय. थँक्यू प्रदीप सर. हॅलो, या सामन्यानंतर रामेश्वर स्पोर्ट्स आचरा संघाने तयारीत राहायचं असेल. DRCC जामसंडे संघ आपला संघ किंवा कर्णधार आपला इथं मुख्य व्यासपीठावरती सन्मान होणार आहे, तर नक्कीच आपण संपर्क साधा श्री जागृत जोशी यांच्याशी. DRCC जामसंडे संघातील खेळाडू, संघ नायक किंवा संघ प्रतिनिधी किंवा आपला पूर्ण संघ असेल तरी आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेत सहभाग घेतलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मंडळाकडून तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी आणि या भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आणि आपल्यासाठी सन्मान चिन्ह आहे आणि सन्मान चिन्ह प्रायोजित केलंय तारा मुंबरीचं वैभव अर्थात तारा मुंबरीची ओळख खवळे महागणपती ट्रस्ट त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सव 2025 यांच्याकडनं ही ट्रॉफी पुरस्कृत आहे. तर नक्कीच विनंती असेल DRCC जामसंडे संघातील खेळाडू किंवा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. तर वळूया मैदानावरती सामना सुरू होतोय. आवाज ऐकूया हिंदी मधून श्री कृष्ण देवजी यांचा. थैंक यू. 40 रनों का सवाल मैदान पर, उसका जवाब देते हुए सामने वाली टीम मैदान पर राइट और से पावर प्ले का पहला ओवर लेकर अमित मोर्चे पर. अमित बैटिंग जो कि करेंगे शुरुआत में स्ट्राइक पर. अभी देवगढ़कर जो कि इस वक्त गेंदबाजी के मोर्चे पर लंबा रन होगा, 7-8 कदमों से भी ज्यादा रन और खासकर पावर प्ले में किस तरह शुरुआत रहेगी मैदान पर. और फुल टॉस के ऑन साइड पर मिड विकेट पर पहला रन वहां पर तेज निकला और कॉल उतना बड़े मतलब एक ही रन बनेगा और एक रन के साथ खाता खोला मैदान पर, जो कि टीम का स्कोर पहुंचा मात्र 1 रन पर. मिस यू बंटी टीम जो कि बैटिंग कर रही है मैदान पर. अमित और दूसरा खिलाड़ी जो कि इस वक्त राज मैदान पर. अब राज स्ट्राइक पर और इस बार ओवर पिच गेंद बिल्कुल हवा में गेंद निकली. शायद खिलाड़ी के लिए थोड़ा सा मौका जरूर बन रहा था, शायद हवा में शायद गोता लगा पाते तो शायद बन जाती बात, लेकिन वहां पर एक ही रन बनेगा. 1 रन के साथ खाता खोला मतलब टीम का स्कोर पहुंचा 2 रन पर. बैकफुट पॉइंट, एक सेकंड स्लिप, एक बैक कवर पॉइंट जो कि सर्कल के अंदर थी वो खिलाड़ी. एक मिड ऑफ पर, एक मिड ऑन पर, एक लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑन नहीं मिड विकेट है. इस बार सीधा ड्राइव किया, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, हाफ चांस रहेगा, शायद मौका नहीं. यहां से तो लग रहा है कि शायद आसानी के साथ वो रन निकलेगा. नॉन स्ट्राइक पर थ्रो होता तो मामला 19-20 का था मैदान पर. एक सिंगल निकला, टीम का स्कोर पहुंचा 3 रन पर. स्ट्राइक पर अब जाके पहुंचेगा मैदान पर राज मुकाबले में. देखिए लड़ाई बराबर वालों में है, बिल्कुल जो हारेगा उसे मौके समाप्त हो जाएंगे, ये सभी को पता है, इसलिए शायद लड़ाई उतनी बढ़िया है.
और ऑन साइड पर स्क्वायर लेके बगल से निकली गई, हालांकि गेंद ने काटा बदला, गेंद निकली डीप में, प्रोटेक्शन जहां पर रखा गया था वहां पर एक ही रन बनेगा। देखिए शुरू के पावर प्ले के माहौल में आपको विकेट चाहिए, अगर विकेट मिल जाते हैं तो बाद में ये 40 रन शायद मुश्किल हो सकते हैं। अगर पावर प्ले में अगर एक दो विकेट नहीं मिल जाते तो शायद कहीं ना कहीं सामने वालों के लिए आसान होगा इस वक्त इस बंटी टीम के लिए। ओह अच्छी बॉल बिल्कुल बॉक में, हालांकि गेंद ने काटा जरूर, मतलब बल्ले पर लगकर एक रन निकला। लेग स्लिप का खिलाड़ी पीछे खड़ा था, जहां पर उसने गेंद को रोका गया, मतलब एक रन और निकला और इक्का दुक्का बनने के बाद टीम का स्कोर मैदान में पहुंचा मात्र 5 रन पर, कोई नुकसान नहीं। 30 गेंदे 40 रन, क्या मुकाबला है ये किस तरह से अगर मैचेस में अगर बात में वापसी करनी है तो कहीं ना कहीं दबाव। ओ फुल टॉस बना करके खेला मिड विकेट पर, पहला रन बहुत कॉल अच्छा है, विकेट के बीच की दौड़ सराहनाजनक, शायद इन मौके पर नॉन स्ट्राइक के बल्लेबाज ने इनकार कर दिया, अन्यथा मामला थोड़ा सा मुश्किल था, शायद पहुंच ना पाते खिलाड़ी। एक रन निकला और एक ओवर के बाद कोई नुकसान नहीं, 6 पर पहुंचा टीम का स्कोर। हॅलो, मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत DRCC जामसंडे म्हणजे दिरबा रामेश्वर क्रिकेट क्लब, आणि हा क्रिकेट क्लब हा संघ दरवर्षी या स्पर्धेमध्ये खेळत असतो, अर्थात या संघाचा आपण सन्मान करत आहोत। तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी मंडळाचे अध्यक्ष सन्मान श्री सतीशजी दुरत, त्याचबरोबर त्यांच्यासोबत इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान पाहतोय। DRCC जामसंडे क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्यांचे सहकारी यांचा इथं सन्मान होतोय। खूप खूप मनापासून शुभेच्छा DRCC जामसंडे पुढील वाटचालीसाठी। तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी कडनं आपल्यासाठी लाख लाख शुभेच्छा। आपण या स्पर्धेत सहभागी झाला, स्पर्धेची शोभा वाढवला, त्याबद्दल आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद। थैंक यू प्रदीप सर। तो सर हारने वालों के लिए भी एक सम्मान रहता है, मैं कहूँगा ये बात बिल्कुल बढ़िया इस वक्त, और ये बात इस वक्त तारा स्पोर्ट तारा मुंबई चैंपियन ट्रॉफी में आपको देखने को मिलेगी। सर जी क्रिकेट में हार और जीत का फैसला तो वक्त करता है हमेशा, लेकिन हम इतना कहेंगे आपने खेल अच्छा दिखाया, अच्छा खेल दिखाने के बाद शायद तो टीम आपकी हार गई, लेकिन फिर से हम इंतजार भी करेंगे अगले साल के, लेकिन फिलहाल लेके चलते मैच में। टीम का स्कोर पहुंचा 6 पर, अब पहुंचा गेंदबाजी पर शाहिद मैदान पर। शाहिद के सामने कौन खिलाड़ी रहेगा स्ट्राइक पर इस वक्त? राज मैदान पर। देखिए शाहिद और राज के बीच का फासला है मैदान पर, राउंड विकेट से शायद लंबा रन इस मैदान में। ओ फुल टॉस गेंद बिल्कुल बैठे वहां पर, शॉट को में जगह बनाई, गेंद निकली लॉन्ग लेग सीमा रेखा पर, सिर्फ इशारा आना बचा, गेंद सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए। देखिए फुल टॉस गेंद थी बिल्कुल, और बिल्कुल अपने पॉपिन किच में बिल्कुल बैठ गए, हल्का सा घुटना टेका, और क्या वो टाइमिंग, खूबसूरत टाइमिंग। देखिए हल्के से टाइम किया, सिर्फ टाइमिंग था वो, और आवाज भी इतनी मधुर आई ना, ये आवाज सुनने के बाद सबको पता चला ये गेंद लगभग रुकेगी बिल्कुल सीमा रेखा से पार। पहला चौवा निकला और टीम का स्कोर पहुंचा 40 का पीछा करती इस समय पर इस मुकाबले में मिस यू बंटी टीम पहुंची मात्र 10 रन पर। कोई नुकसान नहीं मैदान में, बिल्कुल पंचशील देवगढ़ टीम को ध्यान में रखना पड़ेगा, 1-2 विकेट गुच्छों में चाहिए, जो फुलाव के गुच्छे हमारे पास ना, उस गुच्छों में विकेट चाहिए, अन्यथा मैच बहुत मुश्किल मैदान पर। और हट गया ऑप्शन के बाद से फिर से जगह, वही अंदाज है इस बार, शायद नतीजा कुछ भी ना निकले हो, रनों का सिर्फ 2 रनों का, लेकिन मैं तो कहूंगा शायद वे शॉट बहुत सुंदर था। देखिए पूरा शरीर था ना, वेट था बॉडी का जो पूरा पीछे था, उसके बाद बल्ला हवा में बिल्कुल तेज गया, बल्ले पर गेंद लगकर सीधी निकली, लेग स्लिप किया और लॉन्ग लेग सीमा रेखा तक गेंद पहुंची, जहां पर एफर्ट बहुत सुंदर था, 2 रन निकले, और 2 रन के साथ 40 का फासला और 2 रन से कम हुआ, मतलब टीम का स्कोर पहुंचा मिस यू बंटी टीम का इस वक्त 12 रन, कोई नुकसान नहीं मैदान पर। अब स्क्वायर लेग को थोड़ा सा बिल्कुल सामने लगा, अंपायर के पीछे लगा, लेग स्लिप वहीं पर खड़ा है, एक स्लिप में बैकफुट पॉइंट को पीछे रखा है, अब ये पॉइंट पीछे आता हुआ, मतलब कवर को अंदर बोलाएगा, मिड ऑफ अंदर है, अब इस समय पर लॉन्ग ऑफ को पीछे रखा है। ये कुछ फील्डिंग में तब्दीली है, मतलब जहां से आपको एक हटाना तो दूसरे के लिए बिल्कुल जगह मिल जाएगी, मतलब पॉइंट अब अंदर आ चुका है, कवर पॉइंट पीछे जा चुका है, कवर जो था ना, कवर को अंदर बुलाया, मतलब वो मिड ऑफ का जो खिलाड़ी था उसे हटाकर लॉन्ग ऑफ पर रखा है, मतलब ये कुछ अब एक खिलाड़ी जो पीछे रखा है, स्क्वायर लेग अंपायर के थोड़ा सा क्रॉस रखा है, मतलब डीप में प्रोटेक्शन रखा है। अब कुछ बातचीत हो रही है, मतलब मिड विकेट और लॉन्ग ऑन उनके बीच में जो गैप थी ना वो भर गई, और स्क्वायर लेग खिलाड़ी पीछे रहकर लॉन्ग लेग को प्रोटेक्शन दे रहा है, मतलब अब गेंदबाजी कहां होगी, शायद ऑफ के बाहर, क्योंकि पॉइंट को पीछे रखा, कवर नहीं रखा है। किस तरह से माहौल लगा, ये क्या बॉलिंग होगी मैदान पर, क्या वही अंदाज रहेगा, उसी शॉट का इंतजार करेंगे खिलाड़ी, मतलब जो स्ट्राइक पर राज मैदान में।
या फिर लाइन को बदला जाएगा मैदान पर। ओ शायद शायद करीबी मामला नहीं, ऑफ के बाहर चले गए, अंपायर ने इशारा कर दिया। वहां पर जब आप शफल करते हैं ना, अंपायर सब कुछ देखते हैं, लेकिन मैं तो कहूंगा अगर कुछ पल अगर देखा जाए तो वो जो कदम थे ना, शूज था, वो ऊपर आ चुका था। धोनी की इस तरह लगा थे ना तो शायद आउट बन जाते, लेकिन विकेट कीपर ने अपील पर ध्यान दिया, शायद वो भी मौका चला गया आपके हाथ से, रन निकले वहीं पर है। और पॉइंट पर गेंद को खेला गया, पॉइंट पर कट किया, वहां पर पीछे रखा था फील्डर। अब पॉइंट का खिलाड़ी जो अंदर है ना, उनके पास गेंद निकल चुके, मतलब एक रन निकला। और देखिए शरी के दूर से खेला हुआ शॉट, ऑफ स्टंप के बाहर लाइन थी, जहां पर अपने दूर से खींचा हुआ शॉट निकला। टाइमिंग उतनी ठीक नहीं थी, लेकिन टीम का स्कोर पहुंचा 13 रन पर, जबकि 40 का पीछा करना है। हॅलो, देवगड वाहतूक शाखेचे पोलीस आणि आमचे मंडळाचे हितचिंतक मान्य श्री प्रवीण सावंत साहेब यांनी कृपया व्यासपीठावर यायचे आहे। बल्ले पर लगकर स्लिप में निकल चुके हैं इस वक्त गेंद। एक रन के लिए, एक रन के साथ रनों का फासला जो तय हो चुका है, 40 का बिल्कुल फासला, उसके बीच का अंतर था ना, वो कम हो चुका, मतलब 14 पर पहुंचा इस वक्त। और सर जी बताइए आप क्या बोल रहे थे? बात हो रही है मैदान पर, क्योंकि मुकाबला उतना दर्जेदार है, लंबा रन है, 10-12 कदमों का राज जो कि फिर से स्ट्राइक पर आएगा इस मैच में। ओ शरीर के दूर से बल्ला बहुत तेज, बल्ले के निचले हिस्से पर लगी गेंद, विकेट कीपर और स्लिप में जितनी गैप थी ना, वो कितनी गैप काफी थी इसके चले, और गेंद निकली थर्ड मैन सीमा रेखा से पार, 4 रन के लिए। दूसरा ओवर का खेल अब समाप्त हो चुका है और 2 ओवर का खेल समाप्त, 40 का पीछा करती हुई 18 पर पहुंचा। अंतिम खेल बचा हुआ 18 गेंदों का, और जिससे पीछे मात्र 22 रन की आवश्यकता मुकाबले में। वापस खेल मैदान में चलेगा इस वक्त, चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट प्रथमेश की भी। प्रथमेश आपका भी स्वागत लंच के बाद, शायद थोड़ी सी इस वक्त का समय की बात में धूप कड़ गई है, लेकिन गेंदबाजी में कौन चलेगा? वापस चलिए, हम लेके चलते हैं मैदान पर, क्योंकि अभी तक 18 गेंदे 22 रन जिससे पीछे, मतलब मैच ऑन है ये। अगर किसी भी सूरत में एक और अच्छा हो जाए तो मामला बिल्कुल अच्छा रहेगा इस वक्त इस टीम के लिए, जो कि इस वक्त टीम मिस बंटी टीम जो कि इस वक्त बैटिंग कर रही है मैदान पर, और सामने से गेंदबाजी करे पंचशील देवगढ़ टीम। अब शायद विकेट चाहिए, अरे ये पार्टनरशिप अगर और कुछ देर चलती रही तो मुकाबला चौथे ओवर तक शायद समाप्त हो सकता है, लेकिन इनके पास उतनी बैटिंग है मैदान पर। अभी क्या में मोर्चा, ओहो वेट, क्या तेज गेंद, बल्ला बहुत तेजी का घुमाने का पहले प्रयास, हल्के से लगाने का भी, आखिरी क्षणों में गेंद लगी नहीं बल्ले पर, लेकिन गति अच्छी थी ना कि गेंद विकेट कीपर के हाथ में। गति बहुत तेज है, कवर को पीछे रखा, लॉन्ग ऑफ पीछे रखा, अब स्क्वायरले को बिल्कुल हटाकर डीप स्क्वायरले सीमा रेखा पर रखा, थोड़ा सा क्रॉस रखा वहां पर, अंपायर के पीछे नहीं था, ये पीछे अंपायर के नहीं है, वहां से वो हट गया। और इस बार ऑन साइड पर जहां पर खिलाड़ी मौजूद है, मिड विकेट खिलाड़ी, प्रोटेक्शन दिया गया, इसका मतलब 1 रन निकलेगा। कॉल अच्छा, नॉन स्ट्राइक पर खिलाड़ी गिर चुका है, लेकिन उसके बावजूद जो विकेट की दर अमूमन चाहिए वो हो चुकी है, मतलब दूसरा रन भी मैदान पर बनता हुआ। इन 2 रन के साथ रनों में इजाफा पहुंचा, टीम का स्कोर पहुंचा 20 रन पर। चाहिए अब मात्र 20 रन की आवश्यकता, गेंदें बची हुई 16 मैदान पर। चेंज अप पेस, गति पर फुल टॉस, गेंद को ऑन साइड पर, सिर्फ टाइमिंग देखिए, कमाल का टाइमिंग है ये, ठीक है, सिर्फ कलाइया मोड़ी वहां पर, टाइमिंग 2 गेंद पर बिल्कुल अब, और अच्छी सोच के साथ भी निकली गेंद। देखिए चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन के साथ खेलना चाहते हैं आप, ये बहुत लेट बढ़ा था, और इस 1 रन के साथ रनों की गति में इजाफा, टीम का स्कोर अब 40 का पीछा करते हुए 21 पर पहुंचा। हॅलो, मंडळाचे हितचिंतक प्रवीणजी सावंत यांचे इथे आगमन झालेले आहे। तारास्पोर्ट तारामुरीच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। इस बार इनसाइड आउट, हवा में गेंद, कवर बाउंड्री पर निकली, कवर पॉइंट पर निकले, और पॉइंट खिलाड़ी जब तक उस गेंद को रोक पाएगा, शायद रोक तो लिया पहले प्रयास में, लेकिन अब जब तक गेंद को दूसरे के पास भी रोका जाएगा, वहां पर 2 रन और बनते हुए तीसरा भी रन मैदान पर बनता हुआ, और 3 रन के साथ टीम का स्कोर अब मात्र मैदान में पहुंचा 24 रन पर मुकाबले में।
देखिए राज और उसके साथ अमित ये जोड़ी मैदान पर। राज एक अच्छी बैटिंग, 2 बाउंड्रियां, एक बार 3 रन, 3-4 बार वो सिंगल, एक बार डबल, ये सब कुछ जानकारी 17 रन की। फुल टॉस गेंद, ओ हो उड़ाया 6 रन के लिए। दस रन की अब आवश्यकता मैदान पर, मतलब टीम का स्कोर पहुंचा 30। एक फुल टॉस गेंद थी। फुल टॉस गेंद को किस तरह से फुल्ली लॉस करना होता है ये बिल्कुल पता है इस खिलाड़ी को। और क्या वो टाइमिंग था, हालांकि गति नहीं थी गेंद पर, लेकिन फिर भी ताकत बहुत शरीर में। उसके बाद बिल्कुल बिल्ले के बीचों बीच और वो सिक्सर निकला, और सिक्सर के साथ कहानी में बिल्कुल वापसी किया। अब बनाने पड़ेंगे मात्र 10 रन। देखिए 40 रनों का सवाल था, उसके बीच में अगर फास्ट रहेगा ना 30 रन का बन चुका है। तेज गेंद ऑन साइड पर, मिड विकेट पर, सिर्फ टाइम किया। टाइमिंग का धनी है ये खिलाड़ी, क्या खूबसूरत टाइमिंग है ये। देखिए थोड़ी सी और पिच गेंद थी और शायद उस गेंद को किस तरह से खेला जाए, वो टाइमिंग के बल पर तो निकली गेंद सीमा से पार, और इसी के साथ वो सिक्सर के साथ टीम का स्कोर मैदान में पहुंचा। अब मात्र जिससे पीछे 4 रन की आवश्यकता, और समाप्त हो चुका है। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और टीम का स्कोर, जबकि पार्टनरशिप भी बहुत सुंदर निकली और 36 रनों की भागीदारी इस जोड़ी के बीच में, जहां पर अगर अमित ने 2 सिक्सर लगाए, बैक टू बैक 2 सिक्सर, जो बिल्कुल दबाव था वो दबाव और हट गया मैदान में। अब यहां से ये बिल्कुल साफ हो गया कि अंतिम 12 गेंदों पर प्रति ओवर 2 रन बनाने पड़ेंगे मैदान में। क्या वो खूबसूरत टाइम में एक फुल टॉस गेंद स्कोर लेके ऊपर से एक बिल्कुल ओवर पिच गेंद बिल्कुल मिड विकेट पर सिर्फ कलाइयों के साथ, मतलब टाइमिंग जो था ना वो बहुत सुंदर था, और इतनी दूर गई है कि शायद मौका भी नहीं मिला रोकने का। अंतिम बिल्कुल अगर बात बताई जाए तो 2 ओवर का खेल मैदान पर सिर्फ 4 रन। एक आसान सा मुकाबला, मैदान के हाथ में गेंदबाजी का मोर्चा। लग रहा था 40 का टोटल थोड़ा सा भारी रहेगा, जब बात की थी प्रदीप देवलकर ने छोटे टोटल बहुत बड़े रहते हमेशा क्रिकेट में, लेकिन शायद सावंत सर के आगमन के बाद शायद तब बिल्कुल पलड़ा ही भारी होगा। कुछ हमारे बच्चे सर डर गए आपको देखकर, लेकिन साथ साथ गेंदबाज भी डर गया, तो छक्के भी खर्च हो गए वहां पर, मतलब सब कुछ आलबेल हो गया मैदान पर। और रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास, वहां पर टाइमिंग उतनी नहीं, शायद लगा कि बल्ले पर गेंद पहले लगी नहीं है, हाँ बिल्कुल लेग बाइस के रूप में रन मिलता हुआ। और अब टोटल जो कि समान हो चुका है, अब गेंदें बची 11, मात्र 1 रन की आवश्यकता जिससे पीछे, और शायद लग रहा है आपको ये 3 रन की आवश्यकता है। 4 चाहिए थे जहां पर 12 गेंदों पर, जहां पर अभी भी 3 रन। ऑफ स्टंप के बाहर से दूर की सूर से खेला कवर पर, और शायद वहां पर फील्डर कोई मौजूद, इसका मतलब चौवे के साथ इस बिल्कुल मैच को समाप्त किया जाएगा। और देखिए क्या वहां पर पार्टनरशिप, एक बार तालियां बजाई, एक बहुत बड़ी पार्टनरशिप प्रतियोगिता में आज के दिन पर नॉट आउट पर ये रन बनाए गए, एकदम वेल डन बैटिंग। और खासकर अगर बताई जाए तो उसमें से अमित ने 2 सिक्सर लगाए, और उसका साथीदार जो कि राज, जिन्होंने कुल मिलाकर 2 चौवे लगाकर 17 रन पर, अमित 2 छक्के 12, और राज अगर बात बताई जाए तो अमित राज के बीच में तो अमित ने 2 चौवे, राज ने 2 छक्के 1 चौवा। और इस समय पर प्रदीप सर ये तो इतना कहेंगे कि नॉट आउट की भूमिका यहाँ पर हो चुकी है, मतलब एक बहुत सुंदर बैटिंग मैदान पर। हॅलो, रूपशैल मोबाईल शॉपीचे मालक रुपेश साटम यांचे इथे आगमन झाल्याची चाहूल लागलेली आहे, तर कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। हेलो, सामना